हॅलो गाईज, वैभव हिअर, वेलकम टू वॅबी ब्लॉग्स. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. जसं मी पहिलं म्हटलेलं की मी आता डेली ब्लॉगिंग चालू करणार आहे, तर मी आलो आहे परत एक ब्रँड न्यू ब्लॉगसोबत. तर हा ब्लॉग आहे नारायणपूरवर. जसं तुम्ही कॅप्शन वाचला असेल, हा ब्लॉग आहे नारायणपूरवर. हा कोणताही प्लॅन्ड ट्रिप नाही आहे. मला एक मित्राचा फोन आला की आपल्याला जायचं आहे आणि आत्ता वाजलेत 1 वाजता तो मला म्हटलं की आपल्याला जायचं. भाई ने बोला करने का तो करने का, पागल है क्या, चल. तर म्हटलं आपला एक ब्लॉग पण होऊन जाईल आणि दर्शन पण होऊन जाईल आणि तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला पण भेटेल. सध्या निघतोय, आत्ता वाजलेत 1:05 झालेत दुपारचे. तर माझ्या इथनं ते 70 किलोमीटर आहे, 70. तर आपल्याला 1-1.5-2 तास तरी लागतील. जाऊया पुढं. सध्या मी एकटा नाही आहे, आपल्यावर आपले मित्र आहेत. तर हा ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप मजा येईल, तर शेवटपर्यंत बघा. जाऊया, बाय. हॅलो गाईज, तर आत्ता आलो आहे स्वामींच्या केंद्रात. आपण सगळे इथे एकत्र येऊन मग इथनं आपण पुढं जाणार आहे. तर आपले मित्र सगळे आलेत. आत्ता सध्या स्वामींचं दर्शन घेऊ आणि मग पुढं मित्र आपल्यावर चाललेत. हाय बघू दादा. हे यादनिकी आपला स्वामींचा दरबार आहे. हे आपले अजून एक आपल्यावर जॉईंट होते. हे अजून एक न्यू जिम मेंबर. आपण काय काय करणार आहे सांगा. आता आपण इथून पुढे जाणार आहे. आपण आधी ना प्री क्लाउडिंग बघायची आपल्याला. प्री मॉन्सून क्लाउडिंग खूपच एन्जॉय करायला. प्री त्यांना उन्हाळा दाखवा. उन्हाळा फिरा घे उन्हाळ्याची साईड काही ओल्ले झाले. आपण इथून आता क्लाउड घ्यायला. आपण कसं जाणार आहे ते सांगा की. भुलेश्वर मार्गे आपण चाललोय. तिथून आपण सासवडला चाललोय. सासवडवरनं नारायणपूरला जातोय. नारायणपूरवरनं आपण जमलंच तर 4 वाजायच्या आत पोहोचलो तर आपण बालाजीला जाऊ. अजून काय मध्ये आधी भेटलं तर हे मोरगाव. हा राईट, मोरगाव करायचं. एवढं सगळं करायचं. अजून 1-2 जण येतात, ते आले की आपण पुढे निघू. काय म्हणायचं यादनी? येस काय पुढे बोला की. म्हणू नका. खूपच लाजू नका हो. मला ते काय काहीतरी वेगळं ऐकायला आलं, म्हणजे काही कळलं नाही. प्लॅनिंग काय होतं? आमची 3 ते 4 तासाची ट्रिप आहे. माझं तर असं म्हणणं आहे की इथून पुढे आपण भीमाशंकरला जावं. पण उद्या तर संडे पण होऊ पण शकतो प्लॅन. काय सांगता येत नाही. आपल्याला घरी तिकडेच मुक्कामी राहणार आता मी. मला ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला मिळेल. 3 days 3 night. मंडेला इव्हिनिंगला आम्ही येणार. ट्यूजडे म्हणलं तर ट्यूजडे पोस्टपोन होऊ शकतो. डिपेंड्स ऑन दॅट लोकेशन. तसं काही करू नका. आपल्या जिमला पण जायचंय. जेवढं लवकर होईल तर आहे ना, आम्ही आता कडेपठार गडावर पण जाणार आहे. मग सो वैभवदादांची जिम तिकडेच होईल. त्यामुळे कपडे काढून आपण सगळे A to Z सगळे पहिलवान लोक कपडे काढून तिथे जिम मारणार. जास्त जिम मारल त्याचा नाश्त्याचा खर्च बाकीचे बाकी करायचं बस. हा, जो जास्त पुशअप्स मारेल, जो कमी पुशअप्स मारेल तो पैसे भरेल. मी जो कमी पुशअप्स मारेल तो पैसे भरेल. बरोबर जमलं. चला, जय दादा पण आले. चला आता आम्ही निघतो. चला आता निघतो. एक कोणाची तरी गाडी इथंच ठेवू. हा, एवढेच. 1-2 तुमची गाडी इकडे ठेवा. 6 जण माझ्या गाडीवर चालते. स्कूटी आता सध्या निघू. हेल्मेट घालू. यूज सेफ्टी. भुलेश्वरला नाही जाणार आपण. मागचा व्हिडिओ बघितला नसेल भुलेश्वरचा, तो बघा. म्हणजे तुम्हाला भुलेश्वरचं टेम्पल कसं हे कळेल. जाऊ. येताना जर मोरगाव मंदिर सापडलं बंद नाही झालं तर आपण मोरगाव मध्ये जाऊया. हो, याद नाही की मंदिर चालूच असतं, त्यामुळे प्रॉब्लेम नाही. मोरगावचं आपण बाप्पाचं दर्शन घेऊया. जे भुलेश्वरला रस्ता जातो त्याच रस्त्याने पुढे यवतचा पहिला पूल सोडला. आधी हे डायरेक्ट आता रस पिऊया. जाऊया पुढे. आता जाऊया, रस पिऊन निघूया. तर आता भुलेश्वरच्या समोर जाणार आहे आम्ही, पण वर नाही जाणार कारण आम्हाला पुढे जायचं आहे. खूप वेळ होऊन जाईल. पण रोड सेम आहे. हाच रोड आहे. हाच रोड निघेल. मला लिंक येईल डिस्क्रिप्शनमध्ये त्या ब्लॉगची. तर तो ब्लॉग पण बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा. हा तो गेट आहे. तिथनं आत गेलो तर भुलेश्वरला जाताल. आता आम्हाला सरळ जायचं या साईडला. या साईडला जाऊया आपण सरळ. हॅलो गाईस, त्याच रस्त्याने थोडं पुढं आलं ना, हा 1 नंबर रस्ता आहे. तुम्ही जर इथं रायडिंगला येत असतं ना, 100% या. कारण 1 नंबर रोड आहे रायडिंगसाठी. अख्खा मोकळा आहे. हे बघा सीन 1 नंबर दिसते या साईडला. सध्या सगळे थांबलोय आम्ही. कुठे थांबलो? कुठे बरं वाटतं. हो हर्षल दादा, उडी बिडी मारू नका. कशाला उडी बिडी मारता म्हणून ना खाते. शोधू ना आपण कोणतरी.
येताना आम्ही इकडून आलतो, आम्हाला जायचं या साईडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपैकी सगळ्यात जुना किल्ला पुरंदर किल्ला आहे आणि जाता जाताच तुम्हाला लागेल. तर तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्ही जाऊ शकता. पण आता सध्या आम्हाला उशीर झाला आहे म्हणून आम्ही नारायणपूरला पहिले जाऊन येतो, दर्शन करून येतो. आणि येणाऱ्या काही ब्लॉग्समध्ये मी ह्या किल्ल्याचा ब्लॉग नक्की काढेन आणि तुमच्यासाठी नक्की या किल्ल्याचं एक काय म्हणतो आपण एक्सप्लोर, हा किल्ला अख्खा एक्सप्लोर करू आपण. परत येऊ, पण येईल ना तेव्हा पावसाळ्यात येईल. म्हणजे इथले व्ह्यूज आहेत ना हे एक नंबर दिसतात पावसाळ्यात. आपण नक्की येऊ इथं आणि नक्की इथला ब्लॉग काढू. आता जाऊया. आता सध्या आज चाललोय. श्रीपाद श्री वल्लभांची इतकी सुंदर मूर्ती जी आजपर्यंत आपण फक्त पिठापर्यंत पुरंदरमध्ये पिठापूरला पाहिली. तशी हेल्मेट कुठे ठेवायचं? सोबतच इथं घ्यायचं. हो या इकडं. कमळ नाही भेटणार. कमळ आहे का? गुलाब आहे. कुठंच नाही भेटलं. फुल बिल घेतले. आता जाऊ आतमध्ये. म्हणजे टिक्का लावू इथं. लावला का? इथून आत जायचंय. असं गेट आहे, प्रवेशद्वार. इथून आत जाऊ. गर्दी आज नाही एवढी नाही आहे, थोडीफार आहे पण एवढी नाही. मूर्ती बघा, मूर्ती एक नंबर. मूर्ती एक नंबर आहे. तुम्हाला जसं मी दाखवलं, व्हिडिओ काढणं अलाउड नाही तिथं, तरी जेवढं होऊ शकलं ना तेवढं काढलं. हे पहिलं मंदिर आहे, हे दुसरं आहे. आतमध्ये दाखवू नाही शकत, व्हिडिओग्राफी बंद आहे. व्हिडिओग्राफी बंद आहे म्हणजे इथं औदुंबरचं दर्शन घेऊ पहिले. आले आपले मंदिर बघून. आता बाहेर जाऊ. आता बाहेर निघलं की समोरच तिकडे जाऊ. तिकडे बघू आपल्याला काय बघायला भेटते अजून. ना आपण आज जाऊ. शिवलिंग एक नंबर आहे आतमध्ये. गणपतीचं मंदिर. हो केस बघायला नाही. आता बाहेर जाऊ. शिवलिंग तुम्हाला व्हिडिओ अलाउड होता का नाही माहिती नाही. व्हिडिओ काढला भाई. शिवलिंग एक नंबर. मला व्हिडिओ जसं बघितलं तुम्ही इकडे या. एक नंबर आहे. तिथं ते म्हणतात दिव्याला ऑक्सिजन नाही आहे तरी ते दिवा चालू आहे. आता कुठं जायचं पण? बनेश्वर. किती लांब आहे इथून? हाँ ये कर लो पहले. आणि चोरी बंद करा. चोरी बंद करा. चष्मा चोरलाय चष्मा. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. होगा बॅग उघडा की बॅग. हा होगा फुलं नारळ टोपले सगळे चोरले. मी गेलतोय आता जाऊ. हो काय ठरलं आपलं? कुठे जायचं? दुकान उघडे. कावळ्याच्या बालाजीला जाऊ. हा ओके. घाबरली ती. तुम्हाला चष्मा बघून घाबरली ती माहिती का? चष्मा कोणाचा आहे? हे पोर आहे ना लय टाइमपास कर. हा ना. असे 4-5 वाजता परत आपल्याला फिरता येणार नाही. ते मेहंदी कलरचं टी शर्ट घातलेलं हा. ते काय नटतंय ते पोरं. अरे काय पाणी चांगलं आहे का? पण स्वयंभू महादेव मंदिर नारायण. हो तुम्ही टोकरी दिली का परत? 20 रुपये घेतले त्यांच्याकडे टोकरी.
टोकरी परत दिली. हा. हे? बंद झालाय ना नाही नाही, चालू आहे हो का. ये कर लो पहले. के हो बड़े लोग हैं, पहले ऐसे करते होंगे. के इथं अजून एक व्हिडिओ चालू आहे. या काढा गाडी आपली. हो आता कुठे जायचंय. बालाजी. 2 जण गेले मुत आहे. आले का मुतून. आले मग तुम्ही सबस्क्राईब करा. हो ते काय म्हणते इथं वाघ बिग आहे आणि ह्यांना जर पकडलं तर वाघ काय म्हणाल म्हणते बडा कमजोर लेग पीस. जय वाघाची पण मांजर होईल. इथं आता आलोय बालाजीला. त्याच्या पहिलं येते म्हणून म्हटलं इथं पहिलं दर्शन करू मग जाऊ आपण मध्ये व्हिडिओ आला नाही. नो तर आता मोबाईल इथे जमा करावं लागेल मग आज जावं लागेल. दर्शन घेऊन येतो. तुम्हाला जे यायचं असेल तर या. इथं चांगलंय गार हवा आहे. एकटेच या. आणि मंदिर बघण्यासारखं. मंदिर बघण्यासारखे देवाचे दर्शन घेण्यासाठी या. जोडीने देवाचे दर्शन. जोडीने देवाचे दर्शन घेण्यासाठी या. पुढच्या वेळेस यावेळेस एकटा आलोय. पुढच्या जोडीने मी चपला पण चोरत असताना दादा गावले आहे. टोकन घ्या की. मोबाईल पण जमा करावा लागेल. इथनं पुढे नाही व्हिडिओ काढू शकतो. मी तुम्हाला लांबनं एक व्ह्यू दाखवतो मंदिराचा. तो बघा तुम्ही. हॅलो गाईस, तर दर्शन झाले. तर जसं मी म्हटलेलं की आतमध्ये मोबाईल बंद आहे. आता बाहेर आलोय. मोबाईल घेतलाय परत. बाहेरच्या साईडला व्हिडिओ फोटोज काढणं अलाउड आहे. आमचं चाललंय फोटो सेशन. तर हे मंदिर असं काही मंदिर आहे बॅक साईड फ्रंट साईडने. आतमध्ये व्हिडिओज आणि फोटोज बिलकुल अलाउड नाही आहेत. मोबाईल तिथं जमा करून घेतात. मी आत्ता मोबाईल घेऊन आलोय परत. टोकन जाऊया आता. काहीतरी खाऊ पहिलं. लय भूक लागली तर कुठेतरी जाऊ काहीतरी खाऊ मग जाऊया पुढे. आता तुम्हाला येत नाही इथलं एक सिनेमॅटिक्स देतो 2-4. तुझं इथे येत असाल ना तर 100% या. बरं आहे व्हिडिओज आणि फोटोज बंद आहे. माणूस आहे ना मनापासून दर्शन करता. ते फोटोज व्हिडिओज म्हटलं ना ते फोटोज व्हिडिओज काढण्याच्या नादात माणसाचं दर्शन पण होत नाही काहीच होत नाही. आणि व्हॉइस इग्नोर करा. तर देतो तुम्हाला एक सिनेमॅटिक शॉट. आत्ता आलो आपण मोरगावला. बनेश्वर कॅन्सल झालं कारण खूप वेळ झाला. खूप लय थकलोय डायरेक्ट जाता जाता. म्हटलं पहिलं मोरगाव करू. माझी चार्जिंग राहिली 2%. तुम्हाला माहित नाही मी केवढं दाखवू शकत. बघ त्यामुळे आता तुम्ही हा सीन बघावे. हॅलो गाईज, व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी एंड करतो. कारण जसं तुम्ही बघितलं माझी चार्जिंग लास्ट क्लिपमध्ये मी बोललो आहे की माझी चार्जिंग 2% राहिली. मोरेश्वरमध्ये जेव्हा आम्ही आलो तेव्हा माझा मोबाईल पूर्ण डेड झाला होता. त्याच्यापुढे मी काही शूट करू शकलो नाही. की आपण पहिलं गेलो नारायणपूरला. नारायणपूरचं दर्शन घेतलं. त्या टेम्पलच्या जस्ट बाजूला काय म्हणतात नारायणेश्वर महादेवांचं मंदिर आहे. ते शिवलिंग पण 1 नंबर आहे. तिथं पण त्याचं पण दर्शन तुम्ही नक्की घ्या. तिथं नक्की व्हिजिट करा. मग तिथनं आम्ही गेलो तिरुपतीला. त्याला मिनी तिरुपती म्हणतात. म्हणजे सेम तसंच दिसतं ते. त्यानंतर आम्ही जाणार होतो बनेश्वरला. पण खूप उशीर झाला. 8-9 वाजले. जेवलो पण नव्हतो. तसं मी लास्टला म्हटलं की काहीतरी खाऊन पुढे जाऊ. मग जेवलो पण नव्हतो. मग तिथनं आम्ही गेलो मोरेश्वरला. मोरेश्वरला मी म्हटलेलं आपला मोबाईल डेट झाला आहे. तिथनं पुढं मी काही शूट करू शकलो ना. तिथनं आम्ही आलो. रात्री उशिरा आलो. सकाळी उशिरा उठलो. आणि त्यानंतर हेअरकटला पण गेलो. हेअरकट करून आलो. मग आता जिममध्ये आलो. तर म्हटलं की का ना ब्लॉग इथे एंड करावा. फक्त आहे मी जिममध्ये. तर आपले जिमचे ब्लॉग्स पण नक्की येतील. ते पण नक्की बघा. I hope you guys like the video. If you did, subscribe my YouTube channel. I will see you guys in the next video. Bye. Subscribe करून जाओ. Bye.